नमस्कार मित्रांनो. तर घोडा प्राचीन काळापासून माणसाचा सर्वात विश्वासू साथीदार. इतिहास, युद्ध, खेळ आणि पर्यटन प्रत्येक क्षेत्रात घोड्याचा अनमोल वाटा आहे. घोडा फक्त प्राणी नाही, तो एक अनुभव आहे, तो मैत्री आहे, तो एक कथा आहे. हजारो वर्षापासून घोडा माणसासोबत आहे. खुरांचा टाळाटाळ, चमकणारी माने आणि घोड्याच्या डोळ्यात दिसणारी बुद्धी, हे सगळं पाहून मन जणू मंत्रमुग्ध होतं. इतिहासात घोड्याचा उपयोग म्हणजे फक्त वाहन नव्हता. प्राचीन युद्धात घोडा माणसाचा पराक्रम वाढवणारा साथीदार होता. राजे, साम्राज्य आणि युद्धे घोड्यांवरून रणभूमीवर उतरले. त्याच वेगाने शौर्याच्या आणि शहाणपणावर अनेक युद्ध जिंकली गेली. भारतीय इतिहासात महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धापर्यंत घोड्यांचे योगदान प्रचंड महत्त्वाचे आहे. युद्धाच्या वेळी घोड्याची धीर, वेग आणि हालचाल या सर्वांचा विचार केला जात होता. घोड्यांच्या जातींची माहिती ऐकायला आणखी एक रोमांचक आहे. पृथ्वीवर हजारो जाती आहेत, ज्यात काही जलद धावणाऱ्या, काही उंच उडी मारणाऱ्या, तर काही सौंदर्य आणि शोभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या. हरप, थोरब्रेड, पूर्ण सर्व वाळवंटातील. इंग्लिश रेसिंग. प्रत्येक जातींचा घोडा त्याच्या वैशिष्ट्यानुसार अनोखा आहे. काही घोड्यांची उंची जास्त आहे, काहींची गती प्रचंड असते, तर काही फक्त सौंदर्य आणि आकर्षणासाठी ओळखली जाते. घोड्यांच्या शरीर रचना, माने, खूर आणि शेपटी यांचा संगम त्याचा विलक्षण बनवतो. माने जणू सोन्यासारखी चमकतात. खुरांचे टाळटाळत ऐकताना रोमांच निर्माण होतो. घोड्याची चाल, त्याची गतिशीलता आणि त्याचा पराक्रम पाहून माणूस काय मंत्रमुग्ध होतो. घोडा फक्त सवारीसाठी नाही, तर तो प्रेरणास्थान आहे. तो धीर, संयम आणि सामंजस्य शिकवतो. घोड्यांची मनोवृत्ती देखील खूप खास आहे. घोडा जसा संवेदनशील असतो, तसाच तो विश्वासूही असतो. माणसाच्या मूडला समजतो, त्याच्या भावनांना प्रतिसाद देतो. जे माणूस घोड्याशी मैत्री करतो त्याचं मनोबल वाढवतो. घोडा माणसाला फक्त धावायला शिकवत नाही, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायला आणि साहस करायला शिकवतो. आज घोड्यांचा उपयोग फक्त युद्ध किंवा शिकारीसाठी नाही, तर खेळ, पर्यटन, ट्रेकिंग, पोलो, रेसिंग आणि मनोरंजन यासाठी. पोलो हा खेळ जिथे घोडा आणि माणूस एकत्र असतो, तिथे घोड्याची शक्ती आणि वेग दिसून येतो. घोड्याच्या स्पर्धेत विजय मिळवणं म्हणजे फक्त माणसाचीच नाही, तर घोड्याचीही मेहनत असते. घोड्याची काळजी घेणं, त्याची आहार, सराव आणि प्रशिक्षण यांचा संगम त्याला सक्षम बनवतो. घोड्याच्या जीवनात माणूस शिक्षक, दोस्त आणि मार्गदर्शक असतो. तो माणसाला धैर्य, संयम आणि आत्मविश्वास शिकवतो. घोडा फक्त प्राणी नाही, तो जीवनाचा अनुभव आहे. इतिहासाच्या पानांमध्ये घोड्याचा उल्लेख वारंवार आढळतो. महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई, इंग्रजांच्या काळातील रणभूमी, प्रत्येक प्रसंगात घोड्याचा सहभाग असतो. युद्ध, शौर्य, रणनीती या सगळ्याला घोडा जिवंत बनवतो. त्याच्या वेगावर, शौर्यावर आणि धैर्यावर अनेक निर्णय अवलंबून राहिलेले आहेत. घोडा निसर्गाच्या अनोख्या निर्मितीचा एक भाग आहे. त्याची सुंदरता, गतिशीलता आणि शक्ती एकत्रितपणे पाहताना माणूस जणू स्तब्ध राहतो. त्याच्या खुरांचा टाळटाळ ऐकताना मनात ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. घोडा फक्त प्राणी नाही, तो प्रेरणा आहे, त्यागाची शिकवण आहे आणि मित्राची खरी व्याख्या आहे. घोड्याशी मैत्री साधणे म्हणजे केवळ त्याला सवारी देणे नाही, त्याच्याकडे विश्वास ठेवणे, त्याला समजून घेणे, त्याच्या भावनांचा आदर करणे हे महत्त्वाचे आहे. जो माणूस घोड्याची संवाद साधतो त्याचा अनुभव अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय असतो. तो घोड्याला फक्त सवारी नाही, तर जीवनाचा भाग मानतो. घोडा म्हणजे स्वतंत्रता, घोडा म्हणजे सामर्थ्य, घोडा म्हणजे निसर्गाचा अद्भुत उपहार. घोडा स्वातंत्र्याची सवारी, शक्तीचं प्रतीक आणि निसर्गाचा चमत्कार. घोडा माणसाचा विश्वासू साथीदार, इतिहासाचा साक्षीदार आणि आपल्या भावनांचा प्रतीक. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हे एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.